इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. मोठे पापा, तुमचं बोलणं खरं ठरलंय. न्यायालयाकडून गुलशनला जामीन मिळालाय. हो हो राधिका, तू माझ्यासोबत राहिलीस म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल. ठीक आहे, मग मी आत्ताच तयारीला लागते पटकन. ठीक आहे ना? आज न्यायालयासमोर मी सत्य मांडेन आणि मानसला बेल मिळवूनच देईन. भरोसा ठेव माझ्यावर. विचार कर, सर्वजण किती खुश होतील जेव्हा मानस स्वतःच्या घरी परत येईल. बस मम्मी, प्लीज थांबव आता. घरात आल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी परत तेच वातावरण निर्माण केलं. याच्यापेक्षा तर मी जेलमध्येच बरा होतो. तिथलं वातावरण इथल्यापेक्षा उत्तम होतं. खरंच रे बाळा, दुःख ह्याच गोष्टीचं तर होतंय की जिने पालन पोषण करून मोठं केलं, तिच्याऐवजी या घराची 4 दिवसांपूर्वी झाली, तू तिच्या इशाऱ्यांवर नाचतोस. खूपच छान. हे काय बोलतेस तू सुनबाई? हे विसरू नकोस की तू या घरची सून आहेस. आणि सुजाता, तू सुद्धा विसरू नकोस की तू हिची सासू आहेस. मोठे पप्पा, एक चांगली सून होण्याचं कर्तव्य निभावण्याचा मी मनापासून प्रयत्न करते. पण का कोणास ठाऊक मम्मीच्या दृष्टीने मी अजूनही वाईटच आहे. मला समजतच नाही असं का. काय दोष आहे माझा? काय चुकतंय माझं? दोष तुझा नाहीये वहिनी, दोष नात्यांचा आहे. शिवाय मम्मी आणि तुझ्यामध्ये भले कोणी लाखो प्रयत्न करू देत, पण जी भिंत उभी राहिली आहे ना, ती कोणीच नाही पाडू शकणार. मुख्य म्हणजे ही भिंत स्वतः मम्मीनेच उभी केली आहे. सासू सुनेच्या भांडणाचा मुख्य पाया तर हाच आहे. आई आपल्या मुलाला लहानपणी बोट धरून चालायला शिकवते, पण ज्या क्षणी सून घरात येत असते तेव्हा सासूला वाटायला लागतं की सुनेला आपल्या मुलाला स्वतःच्या बोटावर नाचवायचंय. ज्या माणसांचे विचार असे असतील मग तिथे नाती जुळत नसतात, तुटून विखुरली जात असतात. साक्षी, हो मम्मी, स्वतःच्या अंतःकरणात डोकावून बघ. तुझा प्रॉब्लेम दुसरा कुठला नसून फक्त हाच आहे. तुला असं वाटते की तुझ्या मुलावर हक्क बजावणारी कोणीतरी दुसरी चाक आली. आजवर जो मुलगा तुझ्या इशाऱ्यांवर नाचत होता, आज तोच तुझ्या सुनेचं सगळं ऐकायला लागलाय. सुजाता, जेव्हा आई सासूची भूमिका स्वीकारते तेव्हा तिने स्वतःला बदलायला हवं. ज्या मुलाला तिने स्वतःचं बोट धरून चालायला शिकवलेलं असतं, पण तोच मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्या मुलाचा हात ती दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय की गुन्हेगार मीच आहे? नाही मम्मी, नाही.
मुलाला जन्म देणारी माता कधी गुन्हेगार असूच शकत नसते. जाऊ द्या. या असल्या वातावरणात मी यापुढे नाही राहू शकणार. माझ्यासमोर फक्त एकच मार्ग आहे. मी हे घर सोडून निघून जावं. हो मम्मी, कदाचित आम्ही गेल्यावर तुमच्या मनाला समाधान तरी मिळेल. त्याचं काय आहे ना, कधी कधी एकत्र राहण्याने नाती बिघडत असतात, शिवाय फारच बिनसत जातात. त्यापेक्षा आम्ही इथनं बाहेर पडलेलंच बरं. तुमच्यापासून दूर व्हावं. कमीत कमी नाती तुटतील पण बिनसणार तरी नाहीत. इतक्या दिवसांनी मुलगा घरी परत येऊन सुद्धा तुम्ही पुन्हा वाद सुरू केलेत. रितिका, प्लीज तू मला माफ कर. मी सगळ्यात भावनेच्या भरात मम्मीला बरंच काही रितिका, बोलले. तुझा मी नव्हतं बोललं तुझा पाहिजे. मुळीच दोष नाहीये रितिका. माझाच दोष आहे मानस. मी लाखो प्रयत्न करत असले तरी सुद्धा त्यांचं मन नाही जिंकू शकत. बहुधा माझ्या नशिबात हेच लिहिलं असावं. वहिनी प्लीज, तू स्वतःला मुळीच जबाबदार ठरवू नकोस. साक्षी, मी स्वतःला जबाबदार ठरवायचं नाही तर दुसऱ्या कोणाला ठरवायचं. एक कलेक्टर आहे मी, तरी सुद्धा स्वतःचं घर नाही वाचवू शकले. स्वतःच्या पतीला जेल जाण्यापासून नाही रोखू शकले. समजतच नाहीये कसं वागावं. तू स्वतःचं कर्तव्य उत्तम निभावलंस रितिका. नाही मानस, उणीव राहिलीच आहे. पण तुला एक सांगू, तू अशा प्रकारे माझी बाजू घेत असतोस ना, म्हणूनच मम्मीना वाटतं की मी तुला माझ्या बोटांवर नाचवते. तुला माहितीये दादा, वहिनीने तुला वाचवण्यासाठी केवढी दिव्य केली. दिवस रात्र काळजी करत राहायची. गुलशन साहिला कशा रीतीने उत्तर द्यावं, तुला कशा रीतीने वाचवावं. शिवाय एक सांगू तुला, हे फक्त वहिनीचेच प्रयत्न आहेत. तिच्या प्रयत्नांनीच कायद्याने तुला निर्दोषत्व बहाल केलंय. ठीक आहे, यासाठीच मला असं वाटते साक्षी की आता आम्ही हे घर सोडावं. इथे नाही राहायचं. आम्ही इथे राहिलो तर भांडणं खूप वाढत जातील. नाही. समजतंय ना तुला? नाही मानस, तयारी आता करतो. please वी हॅव don't. टू लिव्ह. मानस, आता please don't do this. साक्षी, ट्राय टू अंडरस्टँड. आम्हाला इथनं जावंच लागेल. मी डिसाईड केलेलं आहे. चल ग, आपण जाऊया इथनं. मानस प्लीज, तू मला जरा समजून घे. मुख्य म्हणजे घरचं हे असलं वातावरण, शिवाय बाहेरही आपले खूप शत्रू आहेत. अशा वेळी जर आपण घर सोडून निघून गेलो, एकत्र नाही राहिलो तर आपण तोंड कसं देणार. शिवाय तो गुलशन साहिला तर मी कधीच माफ नाही करणार. कदापि माफ नाही करणार. केवळ त्याच्यामुळे, फक्त आणि फक्त त्याच्या पायीच तुला जेलमध्ये एवढा प्रदीर्घ काळ घालवावा लागला. एवढे प्रॉब्लेम सोसले. मी त्याला शिक्षा भोगायलाच लावीन. सोडणार नाही त्याला. गुलशनला सोडताही कामा नये. आजवर त्याच्याशी माझं कुठलं डायरेक्ट शत्रुत्व नव्हतं, पण आज माझ्या घराची जी अवस्था आहे त्याला जबाबदार गुलशन साहेच आहे. त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. त्याला आता उत्तर मीच देणार आहे. मीच धडा शिकवणार आहे गुलशन साहेला. रितिका, या घरात जे काही चाललेलं आहे त्याविषयी तुझ्या घरी अजिबात कळता कामा नये प्लीज. विनाकारण पप्पांना असं वाटायचं की त्यांच्या मेहनतीसाठी फळ देण्याऐवजी आपण शिक्षा देतोय त्यांना. मानस, तू जे म्हणशील तेच होईल. मी वचन देते तुला. वहिनी प्लीज, मानस दादाला समजाव ना. तो घर सोडून जाता कामा नये प्लीज. साक्षी, तू काळजी करू नकोस. मी पूर्ण प्रयत्न करेन. शिवाय अशा परिस्थितीत उलट आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. माझी सुद्धा इच्छा नाहीये की घर तुटावं. आपण सर्वांनी वेगळं व्हावं. तू काळजी करू नकोस. सर्व व्यवस्थित होईल. शारदा, रोहित, पहिलेच पप्पाने आपलं बोलणं सिद्ध करून दाखवलं. नाही अरे, हा माझा विजय नसून सत्याचा विजय.
हो, पण या सफलतेचा मुकुट तर तुमच्याच शिरी बांधला जाणार हे फक्त तुम्हीच करू शकणार होता. तर विजय सत्याचाच होत असतो. पहिलेच पप्पाने आपलं बोलणं सिद्ध करून दाखवलं आणि मानस भाऊजींना जामीन मिळवून दिला. पण ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेतलात की तुम्ही स्वतःच ही केस लढवणार, तेव्हा आमची खात्री झाली होती की तुम्ही मानसला वाचवण्यात जरूर यशस्वी व्हाल. शारदा, मागच्या वेळी जे राकेशच्या केसमध्ये झालं होतं ना, त्याचं दुःख आज सुद्धा माझ्या मनात आहे. आपल्या मुलीच्या आयुष्यासाठी, मुलीच्या सुखासाठी, तिच्या प्रामाणिकपणासाठी मानसला वाचवणं खूपच गरजेचं होतं. कमीत कमी आता तरी रितिकाची याबाबतीत तक्रार नाही राहणार की मी कायमच जस्टिस आदित्य प्रताप सिंग होऊनच वागत राहिलो. एका बापाचं दुःख कधीच नाही समजू शकलो. शिवाय शारदा, सर्वात चांगली गोष्ट ही घडली की ज्या हेतूसाठी मी माझी खुर्ची सोडली होती, माझं पद सोडलं होतं, माझा तो हेतू यशस्वी झालाय. जर तुम्हाला असं वाटत असेल तर निश्चितच समजा की आता तिच्या मनातनं सगळ्या तक्रारी, दुःख दूर झाली असतील. शारदा, दुनियेत असे कुठलेच आई वडील नसावेत ज्यांना पोटच्या मुलांच्या दुःखाची जाणीव नसावी. मी नेहमीच रितिकाच्या दुःखाची अनुभूती घेतलेली आहे. जर तिचे डोळे पाणावले असतील तर अश्रू माझ्या डोळ्यातून उघळलेत. दुःख फक्त ह्याच गोष्टीचं होत आहे की पूर्वी राकेशच्या केसमध्ये मलाच गुन्हेगार समजलं जात होतं, पण आता रितिका आणि मानसवर हा आरोप लावलाय की दोघांनी मिळून राकेशचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मी जाणतो की हे आरोप करण्यामागे कोण आहे. गुलशन सहाय. म्हणूनच आता मी गुलशन सहायला सर्वांसमोर उघडं पाडणार आहे. मामला जर एवढा बिकट असेल तर माणसाने रक्ताच्या नात्यापासून सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे. कित्येक वेळा आपल्याच रक्ताचं नातं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हे काय बोलतोयस तू? अगदी बरोबर बोलतोय मी. गुलशन भाईच्या बाबतीतही असंच घडलं होतं. एक्झॅक्टली असंच झालं होतं. गुलशन भाई जिवंत असल्याचं समजलं कसं होतं? त्यांची स्वतःची मुलगी महकचं ब्लड सॅम्पल घेऊन गुलशन भाईच्या डीएनएशी मॅच केलं गेलं होतं. तेव्हा कुठे लक्षात आलं की मरणारा गुलशन भाई नसून कोणीतरी वेगळाच होता. अरे, जर महकच इथे नसती ना तर पोलिसांनी पराकुटीचे प्रयत्न करूनही त्यांना कधीच या रहस्याचा उलगडा होऊ शकला नसता की गुलशन भाई जिवंत आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय की जर गुलशन सहायचं प्लॅनिंग फुटलेलं आहे तर ते त्याच्या मुलीमुळे, महकमुळेच का? एक्झॅक्टली असंच झालंय. पण गुलशन सहाय मरून सुद्धा जिवंत कसा काय? तू अजूनही सांगितलं नाहीस की खरा मामला काय आहे. मामला असा आहे स्नेहा की हा सगळा खेळ गुलशनच्या इशाऱ्याप्रमाणेच खेळला गेलाय. गुलशन भाईच्या सांगण्यावरनं मीच हे काम केलं होतं. पण सुंदर साहेब, जेव्हा तुम्ही माझ्याशी आणि अर्जुनशी बोलत होता त्याच वेळी कुंदन, त्याच वेळी माझ्यासाठी तोच मार्ग अवलंबणं जरुरीचं होऊन बसलं होतं. कारण त्याच वेळी मी अर्जुनकडून ते काम करून घेऊ शकतो. मनुष्य एका बाणाने 2 शिकार करीत असतो, पण सुंदरलाल तो बुद्धिमान माणूस आहे जो एका बाणाने कुणास ठाऊक किती शिकार करीत असतो. आणि शिवाय सुडाच्या आगीने पेटलेल्या राकेशला मला गुन्ह्यांच्या दलदलीत ढकलायचं होतं, जेणेकरून तो कधीच माझ्याशी ताठ मानेने बोलू नाही शकणार, अजिबात कायद्याला सामोरं जाऊ नाही शकणार. ओ, कमाल आहे तुझी सुंदर. हे बघ स्नेहा, तो माझाच भाचा आहे, म्हणून तर हे जरुरी होतं की मी त्याला या गोष्टीची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबरीने त्याला खात्री द्यावी की मी सुद्धा त्याच्या सुडात त्याच्या सोबत आहे. त्या गुलशन सहायचा मला सुद्धा बदला घ्यावा असं वाटतोय. वाह सुंदर साहेब, वाह. मला गुलशन भाईचा प्लॅन सुद्धा यशस्वी करायचा होता. गुलशन भाईच्या ड्रायव्हरचा खात्मा करायचा होता. शिवाय शहरात ही बातमी पसरवायची होती की गुलशन भाईंना मारण्यात आलंय. म्हणजे या बातमीने संपूर्ण शहरात गोंधळ निर्माण व्हावा.
आणि या गोंधळापायी रितिका आपली पोस्ट गमावून बसावी. पण दुर्दैव दुःख ह्याच गोष्टीचं होतंय की रितिका अजूनही त्याच खुर्चीवर विराजमान आहे, अजूनही त्याच पोस्टवर हजर आहे. पण गुलशन सहाय सर्वांसमोर आल्यावर तू अर्जुनला कसं समजवणारस? त्याला तर अगदी व्यवस्थित कळून चुकेल की त्याच्यासोबत दगाबाजी करण्यात आली आहे. शिवाय त्याने गुलशन ऐवजी कोणा दुसऱ्यालाच मारलं होतं. तो समजून चुकलाय, कारण की मी त्याला उत्तर सुद्धा देऊन टाकलंय. हे बघ स्नेहा, जी लोक क्रोधाच्या आणि सुडाच्या भावनेने पेटलेली असतात ना, ती दूरवरचा विचार करू शकत नसतात. त्यांच्या विचारांची झेप मर्यादित असते. म्हणूनच तर हो, आमच्यासारखी लोक त्यांच्या विचारांवर वर्चस्व गाजवतात. पण आता मामला वेगळा आहे. गुलशन भाई जिवंत असल्याचा गौप्यस्फोट झालेला आहे. प्रत्येकाच्या डोक्यात, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न गुंजतोय की बस अखेरीस सत्य काय? काय करू या महेकचं? कुठून कुणकुण लागले काय माहित. काय मी एकच प्रश्न विचारत असते, मम्मा सत्य काय आहे, सत्य काय आहे? अगं असं कसं सांगू मी तिला की सत्यता काय आहे? खरं सांगताय मॅम तुम्ही. महक आता छोटीशी बाळ नाही राहिलीये. सगळ्या गोष्टी समजतात तिला. पण ही वस्तुस्थिती तिला कळूच द्यायची नाहीये ना. मी तिला हे सांगून समजवण्याचा प्रयत्न केलाय की ह्या सगळ्या राजकारणाच्या खेळी असतात. हा एक बुद्धिबळ आहे ज्यावर मोहरे मांडण्यात आलेत. आणि रितिका सुद्धा एक मोहराच आहे जिला पुढं करून लोक चाली खेळतायत. अशी समजूत घालून पटणार आहे का तिला? आणि तिला जेव्हा ही गोष्ट समजेल की रितिका सरांची शत्रू झालेली आहे, तर मग तिला ह्या शत्रुत्वाचं कारण जरूर जाणून घ्यावंसं वाटेल. वय डॉली, अनेक प्रश्नांचं काऊर तिच्या डोक्यात माजलं असावं. यांच्या मृत्यूचा आरोपही रितिकावरच होता. वय डॉली, अनेक प्रश्नांचं काऊर तिच्या डोक्यात माजलं असावं. यांच्या मृत्यूचा आरोपही रितिकावरच होता. आता शहरात अशी चर्चा आहे की भले यांनी स्वतःचा कायद्यापासून बचाव केला असावा, पण या सगळ्या खेळी साहेबांनीच खेळल्या होत्या. हीच वस्तुस्थिती तिला जाणून घ्यायची आहे. शिवाय मला असं वाटतंय की महकला या शत्रुत्वाचं कारण सुद्धा समजलं असावं. खूपच कठीण होऊन बसलंय डॉली. मुख्य म्हणजे महक एक नेक आणि साधी भोळी मुलगी आहे. ती ही बाब सहन सुद्धा करू शकणार नाही की तिच्या वडिलांच्या हातनं कुठला गुन्हा घडला होता. म्हणूनच तर आज जेव्हा तिने मला शंका विचारल्या, मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण डोक्यामध्ये ती एकच घेऊन बसली की माझ्या वडिलांकडे कोणी बोट दाखवलेलं सुद्धा मी खपून घेणार नाही. डॉली, कारण ती स्वतःला एक समाजसेवक आणि देशभक्ताची मुलगी मानते. हॅलो, बहुत बहुत मुबारक भाभीजा. आम्ही तर आशाच सोडली होती. आम्हाला असं वाटत होतं जणू कोणीतरी आमचा सगळा आधारच हिरावून घेतलाय. तुम्ही खरं सांगताय. बास, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच ते परत आलेत. शिवाय ही बातमी ऐकल्यावर तर मी पुन्हा पुन्हा अल्लाचे आभार मानले. धन्यवाद. ते परत आल्याबरोबर आपल्या कार्यकर्त्यांसमवेत व्यस्त झालेत. माझ्या विरुद्ध इन्क्वायरी चालली आहे. शिवाय मामला खूपच बिकट झालाय. पण जर हा मामला दाबून टाकला गेला नाही तर बाब खूपच गुंतागुंतीची होऊ शकते. कदाचित मला जेलमध्ये जावं लागेल. असं नाही होणार. रितिकाला गप्प बसवण्याचे मार्ग सुद्धा आहेत यांच्यापाशी. मी यांच्याशी बोलून घेते, बघते काही मार्ग निघतोय का ते. खूप दिवसांनी हे परत आले असल्यामुळं बिनसलेल्या गोष्टी ठिकाणावर आणण्यासाठी थोडा वेळ तरी लागणारच ना. खुदा हाफिज. हा, खुदा हाफिज. कमाल आहे सुजाता. अगं, मुलंही शेवटी मुलंच असतात. त्याने लाखो चुका केल्या तरी आपण त्यांना माफ केलं पाहिजे. पण आज तुझ्यामुळेच मुलांनी घर सोडून जायचा विचार केलाय. हो हो, हे होतच असतं भाऊजी, आणि होत आलेलंच आहे. सून घरात यासाठीच पाऊल ठेवत असते की तिला आईपासून मुलाला हिरावून घ्यायचं असतं.
याचं कारण तूच आहेस मम्मी. तू या घराची आई आहेस, या घराची सासू आहेस. या घराला वाचवण्याची सर्वात पहिली जबाबदारी तुझीच असायला पाहिजे. पण वाचवणं तर दूर, हे घर तुटण्याचं कारण होऊन बसलीस तू. गप्प बस साक्षी. किती टोचून बोलतेस, किती बडबडतेस तू. समजत नाही तर रितिकाने तुझ्यावरती काय जादू केलीये. तिच्यात तुला कुठलीच उणीव दिसत नाही ना, कुठले दोष दिसतात तुला. अरे तुमच्या हे लक्षात कसं येत नाहीये की ती एक विधवा होती. आपण तिला ह्या घरात आणून तिच्यावर उपकार केलेत, नाहीतर अजूनही तिच्या अंगावर तीच पांढरी साडी असली असती. काय बोलतेस तू सुजाता? काय वाटेल ते बडबडतेस. खरं म्हणजे त्याचं काय आहे ना मोठे पप्पा, की मम्मी अजूनही रितिका वहिनीला स्वतःची सून म्हणून स्वीकारू शकली नाहीये. खरं तेच सांगते तुझी मुलगी. ती तुझी सून आहे आणि तू सून म्हणून तिला आपल्या घरात आणलं होतंस आणि तू हे असलं वाईट साईड बोलतेस. शिवाय या असल्याच गोष्टींमुळे घरात अजूनही असंच वातावरण कायम असतं. आता तर मला सुद्धा सर्व गोष्टी समजायला लागल्यात. मम्मीची इच्छाच नाहीये की मानस दादा आणि वहिनीने या घरात राहावं. शिवाय मला सुद्धा वाटते की असंच झालेलं बरं. जर दोघे या घरातून निघून गेले तर परच होईल. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे.